आदिशक्ती मुक्ताबाई की जय. इतस्ततो तार्किको मार्जारः. व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजराच्या जन्माला जातो. कक्षा गारदा क खड्डद. दुसऱ्याचे घर जाळणारा व्यक्ती गाढवाच्या जन्माला जातो. न्यासापहारी चाणपत्य. दुसऱ्या ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मूलबाळ होत नाही. रत्नापहारी अत्यंत दरिद्र. रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होतो. धान्य हरणारा मूषक. धान्य चोरणारा व्यक्ती उंदराच्या जन्माला जातो. देवलस चांडाल. देवाचे खाणारा चांडा योनीला जातो. मातृदोन आईचा वध करणारा आंधळा जन्माला येतो. वार्धुशिक कृम. व्यास घेणारा कासवाच्या जन्माला जातो. गुर्ण नाभो नास्तिक कृतज्ञ. देव न मानणारा उपकाराचे जाणीव न ठेवणारा कात्नीच्या जन्माला जातो. परद्रव्य हरणारा प्रेत. दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत योनीला जातो. द्युतकाध्यापक शृंगाल. पैसे घेऊन अध्यात्म विद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो. शरणागत्यागी ब्रह्मराक्षस. आपल्याला कोणी शरण आले व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो. शनिवासरे आद्रकम भक्षित्वा यात्रा कुर्यात. शनिवारी आद्रक खाऊन प्रवास करावा. रविवासरे दुग्धम जलम वा पित्वा यात्रा कुर्यात. रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा. सोमवासरे आदर्शे दृष्ट्वा यात्रा कुर्यात. सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा. मंगळे गुळम संख्याद्या यात्रा कुर्यात. मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा. कस्तुंबरी तिलम वा भक्षित्वा यात्रा कुर्यात. बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा. गुरो दधी जीरकम वा खादित्वा यात्रा कुर्यात. गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा. शुक्रे एवं सरसपंच संख्याद्या यात्रा कुर्यात. शुक्रवारी जव किंवा मोरी खाऊन प्रवास करावा. अशकुज्जल पाना च तांबूलस्य भक्षणा. उपवास प्रदूषेत दिवा स्वप्नाच्या मैथुना. एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पाण्याचा विडा खाल्ल्याने व दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो. अष्टोत्तान व्रतज्ञानी आपो मूलंभूतं हरिब्राह्मण काम्यांच्या गुरुरोचन वशोदभ. 8 वस्तू उपवास मोडत नाही. पाणी, फळ, मूळ, दूध, तूप तसेच ब्राह्मणाचे वचन, गुरुचे वचन आणि औषध. 60 वर्ष सहस्राणी नरकम प्रतिपद्यते. आत्महत्या करणारा 60,000 वर्ष नरकात राहतो. ना शौचम नोदकम नाग्नी नाश्रुपार्थम चकारे. आत्महत्या करणाऱ्या सुतक नाही. त्याला पाणी पाजू नये व त्याला अग्नी सुद्धा देऊ नये व त्याच्यासाठी रडू सुद्धा नये. उपवास दिनेयस्तु दंतधाव न कुन्नर. सगौरम नरकम याती व्याघ्र भक्ष्य दुर्गम. उपासाच्या दिवशी दात घासणे. उपासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो व त्याला 4 युगापर्यंत वाघ खातो. मात्रम पित्रम वापी भात्रम सगुरम गुरुम. अमुद्दिशे नमज्यते द्वादश बलभयत. जो आई, वडील, भाऊ, मित्र किंवा गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या पुण्याचा 12वा भाग मिळतो. धृती, क्षमा, दमोस्तेयम, शौचम, इंद्रिय निग्रह, धीरविद्या, सत्यम, क्रोधो, दशकम धर्मलक्षणम. धर्माचे 10 लक्षण आहेत. धृती, क्षमा, दम, अस्तेय, शौचम, इंद्रिय निग्रह, धीर, विद्या, सत्य, क्रोध हे धर्माचे 10 लक्षण आहेत. अवसन्नानाम देहेंद्रियांना अष्टम वैतुधुती. कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवण्याकारण जी मानसिक शक्ती असते तिला धीर धुती करज असे म्हणतात. उदाहरणार्थ पांडव, हरिश्चंद्र, प्रल्हाद. धीर जाण्याची टीका. काम, क्रोध, लोभ, भय, व्यसन, शारीरिक कष्ट. निंदंतुनी तिने पुन्हा दिवास्तु अंतु लक्ष्मी समाविच्छतु गच्छत्वा यदिष्टम. अद्यैव वा मरणमस्ति युगांतरे वा नायात पदपविचलन्ति पदम न धीरा. चांगल्या माणसाने निंदा करू किंवा स्तुती. लक्ष्मी भरपूर योग्य संपूर्ण जो. मरण आजच येऊ की उगाने येऊ तरी जो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात. सत्यपदावरून धीर कधी झालत नाही. सत्तिपी सामर्थ्य अपकार सहनम क्षमा. शक्ती असताना सुद्धा अपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात. क्रुद्यंत न प्रतिक्रुद्यंत दा कुष्ठकुशल. क्रोध करणारा क्रोध करू नये. दुर्वचन बोलणाऱ्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा. इंद्रिय निग्रह दम. ब्रह्मज्ञान उपयोगी व्यापारातिरिक्त बाहेंद्रिय व्यापार मात्र विरोध दम. इति विजय सारे बाहेर वृत्ती निवर्तन. ब्रह्मज्ञानोपयोगी क्रियेयुक्ती सर्व क्रियांपासून बाहेंद्रियांना आवरण्याला दम असे म्हणतात असे विजय सार नावाच्या ग्रंथात लिहिलेले आहे. परस्वानपहरणम अस्तेयम. दुसऱ्याचे अपहरण न करण्याला अस्तेय होय. अदत्ता दानरूप परस्वहरण राहित्यम अस्तेयम. आपल्याला न दिलेले दुसऱ्याचे जे काही असेल ते अपहरण न करण्याला अस्तेय असे म्हणतात. ब्रह्मज्ञात्मर्पणेत्त शौचम आंतरिक संवृतम. आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हेच खरे आंतरिक शौच आहे. मलनिरसनम शौचम. मल निवृत्त करण्याला शौच असे म्हणतात. शरीर मन शुद्धिर्वा. शरीर आणि मनाची शुद्धी करण्याला शौच असे म्हणतात. शौचात संग जिगुप्सा परिहार संग्रह.
बाह्य शौचामुळे स्वतःच्या शरीरात तिरस्कार व दुसऱ्याच्या संपर्कात न राहण्याची बुद्धी निर्माण होते. सत्वशुद्धी सोमनस्य कागंजे जे आत्मदर्शन योग्यत्व आणि च आंतरिक शौचाने अंतकरण शुद्धी, मनाची प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रियांवर विजय आणि आत्मा साक्षात्काराची योग्यता इत्यादी प्राप्त होते. आत्मा नदी सैवम पुण्यतीर्था सत्योदकम शीलतटा देवोमी तत्राभिषेकम कुरु पांडुपुत्र नवारिनाशा सिद्धतीचा अंतरात्मा. आत्मा नदी रूपी, संयमरूपी तीर्थ, सत्यरूपी पाणी, शीलतटा काठ, द्यारूपी लाटा आहे ते अर्जुनाचे स्नान कर, कारण अंतकरण पाण्याने शुद्ध होत नाही. तीर येते इति तीर्थ, जे तारते त्याला तीर्थ असे म्हणतात. मैत्री करुणा मुदुतोपेक्षानाम सुखदुःख पुण्य पुण्यविषयानाम भावना तस्य चित्तप्रसादनम. सुखी मनुष्याविषयी प्रेम, दुःखी मनुष्याविषयी दया, पुण्यात्म्याविषयी प्रसन्नता, पाप्याविषयी उदासीनता अशा या 4 भावांनी चित्तप्रसादन होते. रागदेश रहित उदासत्वम, घेणे देणे नसणे याला उदास असे म्हणतात. मैत्री करू मनशौचम, कर्मशौचम, कुलशौचम च भारत, शरीर शौचम, वाक्य शौचम, शौचम पंचमृतम विधम श्रुतम. 5 प्रकारची शुद्धता आहे: मनाची, कर्माची, कुलाची, शरीराची आणि वाणीची. आदिशक्ती मुक्ताबाई की जय श्रीराम.